नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमा फर्स्ट इयरची ॲडमिशन प्रोसेस आजपासून सुरू होणार आहे. तर त्याची ऑफिशियल लिंक जी आहे ही तुमच्यासमोर दिसते आहे. जर तुम्हाला लिंक आपल्या DTच्या साईटवरती अवेलेबल नाही आहे, बट मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करत आहे. आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मी टाकलेली आहे. जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर तुम्ही करून घ्या. तसेच या ठिकाणी बघा, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण याची लिंक देत आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली 2025-26च्या ॲडमिशन प्रोसेसची लिंक घेऊ शकता. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती जायचं आहे. बट गेल्यानंतर काय म्हणतं, तर द प्रोसेस विल स्टार्ट सून. म्हणजे काय, तर ॲडमिशन प्रोसेस जी आहे ही थोड्या वेळामध्ये स्टार्ट होणार आहे. आज जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला की 19 किंवा 20 तारखेला तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल. त्याच प्रमाणे बघा, आज दुपारी तुमची ॲडमिशन प्रोसेस म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल. आता तुम्ही म्हणाल की सर, रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढे नेमकं काय करायचं आहे ना? तर या ठिकाणी बघा, तुम्हाला सगळं इथे डाउनलोडमध्ये जर गेले तुम्ही किंवा इम्पॉर्टंट डेट, तर या पण अपडेट होतील तुमच्या. आता इथे बघा, ॲडमिशन नोटीस फॉर फर्स्ट इयर पोस्ट SSC डिप्लोमा कोर्स हे दिलेलं आहे, बरोबर. याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला पूर्ण शेड्यूल जो आहे तो या ठिकाणी डिस्प्ले झालेला आहे ना. जसं की जनरल कॅटेगरीची जी मुलं आहेत किंवा OMS कॅटेगरी आहेत त्यांना 400 रुपये फीस आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या मुलांसाठी 300 रुपये फीस आहे, बरोबर. ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही 20/5/2025 पासून ते लास्ट डेट आहे त्याची 16/6/2025 आहे ना. म्हणजे जवळपास 25 दिवसाचा ड्युरेशन आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन करायसाठी. ठीक आहे. यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचे 2 मोड दिलेले आहेत. एक आहे ई स्क्रुटिनी मोड आणि दुसरा आहे फिजिकल मोड. ई स्क्रुटिनी मोड म्हणजे काय, तर तुम्ही घरी बसून तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता आणि व्हेरिफिकेशन पण घरूनच कंप्लीट करू शकता. आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड हा काय असतो, तर ज्या मुलांकडे लॅपटॉप नाही, कॉम्प्युटर नाही किंवा मोबाईल पण नाही आहे, अशी मुलं काय करू शकतात, तर फिजिकल स्क्रुटिनी सेंटरला जाऊ शकतात. आता फिजिकल स्क्रुटिनी सेंटर हे जवळचं तुमचं डिप्लोमाचं कॉलेज असतं. ठीक आहे. त्याबाबत तुम्हाला मी नंतर गाईड करेलच की जवळ तुमचं कोणतं कॉलेज आहे ते तुम्ही बघायचं. त्या ठिकाणी गेल्यानंतर ते तुम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड करतील. कॉलेजचा PC वगैरे यूज करायला देतील तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करण्यासाठी आणि व्हेरिफिकेशन तुम्हाला तिथेच करायचं आहे. जसं की त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागलं, ओरिजिनल कागदपत्राचे 2 सेट बनवायचे. ते पुढे मी तुम्हाला सांगेलच आहे ना. अगोदर तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय होतं बघा, 18/6/2025 म्हणजे 18 जूनला तुमची काय होईल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर डिप्लोमामध्ये जेवढ्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या मुलांची मेरिटनुसार लिस्ट लागते आहे ना. त्याला म्हणतो आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन केलेलं आहे सर्वांची नावं या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये असायला पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याचं जर नाव नसेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये, तर तो विद्यार्थी काय होतो, याच्या कॅप राऊंडच्या बाहेर जातो. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर त्यांनी प्रोसेसमध्ये कंप्लीट हे करून घ्यायचं. कसं, तर बघा, एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आहे, त्याची कॅटेगरी SC कॅटेगरी आहे, बट त्याचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये ओपन दाखवत आहे. कशामुळे, कारण त्याचं एखादं डॉक्युमेंट सबमिट करायचं राहिलेलं असेल. हे पुढे आपण टप्प्याटप्प्यानं बघणारच आहे ना. नंतर असतो ग्रेव्हियन्स पिरियड. ग्रेव्हियन्स पिरियड म्हणजे काय, तर सपोज SC कॅटेगरीचा मुलगा आहे, त्याचं ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट झाले आहे कारण त्याचं काय झालेलं असेल, एखाद्या वेळेस कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं बाकी असेल, बरोबर. तर तो काय करू शकतो, 19, 20, 21 या 3 दिवसामध्ये त्याची त्रुटी जी आहे ती सॉल्व्ह करू शकतो. त्याला म्हणतो आपण ग्रेव्हियन्स है ना. तर ती त्रुटी सॉल्व्ह केल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि ही फायनल मेरिट लिस्ट तुमचं ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी आवश्यक असते है ना. तर या मेरिट लिस्टनुसारच तुम्हाला ती कॅटेगरी मिळेल आणि ते कॉलेज भेटेल. ओके. त्यामुळे फायनल मेरिट लिस्टच्या नंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचा फॉर्म एडिट करू शकत नाही है ना. आता या ठिकाणी बघा, काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी, बरोबर आहे. जसं की एकदा का विद्यार्थ्यांनी काय, इफ कॅन्डिडेट फेल टू कन्फर्म ऑनलाईन फिल ॲप्लिकेशन फॉर्म ॲज पर द मोड ई स्क्रुटिनी और फिजिकल मोड देन सच अ कॅन्डिडेट विल रिजेक्ट. ओके. म्हणजे काय, तर एखाद्या विद्यार्थ्यानं जर रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन करायला जर तो विद्यार्थी राहिला, समजा करायचं बाकी राहिलं,
तर तो विद्यार्थी कॅप राऊंडच्या बाहेर जातो, म्हणजे तो नॉन कॅपनं त्याला ॲडमिशन घेईल. नॉन कॅपनं ॲडमिशन म्हणजे काय, आपण त्याला म्हणतो बघा मॅनेजमेंटचा राऊंड आहे ना, इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड असतो त्यालाच मॅनेजमेंटचा राऊंड म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही है ना. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेमध्येच रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. आता बघा रजिस्ट्रेशन कसं फॉर्म भरायचा वगैरे याच्यावर मी पूर्ण डिटेल व्हिडिओ नंतर बनवणारच आहे, जशी ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल. ठीक आहे. आता बघा दुसरं जे आहे, तर जे बॅकवर्ड कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी, फक्त SC आणि ST सोडले तर बाकी सर्व विद्यार्थ्यांना काय लागतं, तर नॉन क्रिमी लेअर लागतं. कास्ट सर्टिफिकेट सोबत नॉन क्रिमी लेअर लागत असतं. फक्त SC आणि ST सोडले तर बाकी सगळे VJNT आहे ना, नंतर NTA असो, NTB असो, NTC असो, NTD, OBC, SBC, SCBC सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट सोबत नॉन क्रिमी लेअर लागतं. आणि हे नॉन क्रिमी लेअर जे आहे हे 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड पाहिजे. किती? 31 मार्च 2026 है ना. त्यामुळं ती काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे की नॉन क्रिमी लेअर त्यांनी काढलेला आहे का, आणि असेल तर त्याची व्हॅलिडिटी बघा. त्या नॉन क्रिमी लेअरच्या सगळ्यात शेवटची लाईन असते, त्या लाईनवरती लिहिलेलं असतं की दिस सर्टिफिकेट इज व्हॅलिड फॉर किंवा अप टू है ना. ते किती पाहिजे? 26 पर्यंत पाहिजे. 26च्या वर जर तुम्ही काढलं तर चालतं ते, पण कमीत कमी 31 मार्च 2026 पर्यंत पाहिजे. त्यानंतर बघा जे विद्यार्थी EWS चे आहेत, EWS म्हणजे काय, इकॉनॉमिकल विकर सेक्शन, ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे आणि अशा विद्यार्थ्यांकडे जर EWS सर्टिफिकेट असेल तर ते व्हॅलिड पाहिजे 31 मार्च 2026 पर्यंत है ना. 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड पाहिजे. म्हणजेच तर हे सर्टिफिकेट जे आहे हे तुम्हाला आवश्यक आहे EWS साठी. आता हे विद्यार्थी EWSचा फायदा काय होतो, तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कॉलेजला, प्रत्येक ब्रँचला जी काही इनटेक असते, शक्यतो किती असते, एका कॉलेजला 60चा इनटेक असतो. तर 60 इनटेकपैकी 10% जागा ह्या रिझर्व्ह असतात EWS साठी. म्हणजेच 60 मधल्या 6 जागा ह्या रिझर्व्ह असतात EWS साठी, आणि त्या ठिकाणी दुसऱ्या कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकत नाही. हा बेनिफिट होतो EWSचा है ना. चला त्यानंतर पुढे जे आहे बघा, ई स्क्रुटनी मोड आणि फिजिकल मोड हे बाकीच्या इन्स्ट्रक्शन जे आहेत ह्या बघून घ्या तुम्ही नंतर. जर एखाद्या विद्यार्थ्यांना कॅप कन्फर्मेशन करताना एखादा डॉक्युमेंट कंप्लीट नसेल तर त्या विद्यार्थ्याला 100 रुपये भरून तो विद्यार्थी ओपनमध्ये कन्वर्ट होऊ शकतो, आणि नंतर डॉक्युमेंट आल्यानंतर परत तो त्याच्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. ठीक आहे. तर हे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहेत. तसेच बघा या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तुम्हाला, हा नोट डाऊन करू शकता. सकाळी 10 ते 6च्या दरम्यान तुम्ही याच्यावरती कॉल करू शकता. शक्यतो ते उचलत नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही ट्राय करत राहू शकता तुम्हाला काय अडचण आली तर. ठीक आहे. आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेलाच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व अपडेट्स येत राहतील. ठीक आहे. तर आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये कोणता डाऊट असेल, पालकांच्या मनामध्ये कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तो डाऊट जो आहे तो मेन्शन करू शकता. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.